हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण सिडको ह्यातील जेही नवी मुंबई येथे यांची लॉटरी निघाली आहे त्याबद्दल माहिती बघूया. तर सिडको सध्या काय आहे, तर सिडको म्हणजेच सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे नवी मुंबई भागेत स्थित आहे व जे की नवी मुंबई पूर्ण अख्खं शहर हे सिडकोने वसवलेलं आहे प्लॅनिंग वगैरे करून. तर त्यामध्ये अजून त्यांनी घराची भरणा केली आहे, म्हणजे ह्यावेळेस 4,508 सनदिका हे ते विक्रीला काढत आहे आणि ते सर्व फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हच्या बेसिसवर, म्हणजे तुम्ही पहिले अर्ज करा, तुमचा फ्लॅट निवडा वगैरे आणि मग तुम्हाला तेथे फ्लॅट लागेल. तर ही योजना कोणासाठी आहे, तर मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट याकरिता ह्या योजना आहे मित्रांनो. अर्थातच सर्वजण येथे अप्लाय करू शकत नाही, जसं की म्हाडामध्ये तुम्ही करता. पुण्याची जी की फेमस म्हाडाची लॉटरी आहे तशाप्रमाणे इथे नाहीये. इथे कोणी कोणीच अप्लाय करू शकतात, जसं की जसं पीएम आवास योजना आहे ते सर्व वगैरे. तर ही आहे सिडकोची वेबसाईट मित्रांनो. आणि तुम्ही येथे आल्यानंतर सिडको fcfs.sidcoindia.com ही त्यांची वेबसाईट आहे मित्रांनो. तुम्ही येथे आल्यानंतर तुम्हाला रजिस्टर करायचं आहे, तर रजिस्टर हिअर करून तुम्ही पूर्ण तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्याल. तर अप्लाय करण्याच्या स्टेप काय आहे, तर रजिस्टर करा, मग ऑनलाईन ॲप्लिकेशन करा, मग डॉक्युमेंट अपलोड करा आणि मग पेमेंट केल्यानंतर ते तुम्ही अप्लाय करू शकता, जी की लॉटरी पद्धत आहे. अर्थातच फर्स्ट कम फर्स्ट सर्व. तर त्याबद्दलही पुढे अजून बघूया. तर सध्या तरी भरपूर जणांना प्रॉब्लेम येत आहे की रजिस्टरसाठी किंवा डोमिसाईल वगैरे अपलोड केलं तर ते अपलोड क्लिअर होत नाही. तर त्याबद्दलही आपण नक्कीच बघूया. तर आता काय आहे, तर पहिले आपण बघूया म्हाडा आणि सिडकोचा डिफरन्स काय आहे. तर म्हाडा काय आहे, तर मित्रांनो महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आणि सिडको काय आहे, तर सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. तर जर म्हाडा आहे मित्रांनो, ते संपूर्ण महाराष्ट्रात घराचे बांधकाम होते, जसं की आपण पुण्याचं सध्याच पाहिलं, पुण्याची लॉटरी चालू आहे, नाशिकची चालू आहे. पण सिडको काय आहे तो मित्रांनो, फक्त नवी मुंबई व इतर नियोजन क्षेत्रे. नवी मुंबईवर त्यांचा जास्त फोकस आहे आणि मुंबईपेक्षा नवी मुंबई हे प्लॅन सिटी असं वाटतंय. जर तुम्ही मुंबईला गेला असाल किंवा नवी मुंबईला गेला असाल, मेट्रो वगैरे हे सर्व प्लॅन सिडकोने केलं आहे मित्रांनो. तर याचा मुख्य उद्देश बघूया, तर सामान्य नागरिकासाठी परवडणारे घर, बरोबर, नवीन नियोजित शहरांचे विकास, आर्थिक व निवासी प्रकल्प तयार करणे. अर्थातच नवी मुंबई हे एक प्लॅन सिटी आहे. तर हे सर्व सिडकोचं काम आहे की ते नियोजनबद्ध कसे असेल त्याप्रमाणे. घर वाटप कसं होईल, तर लॉटरी प्रणालीनं, हे पण लॉटरीनं. घरांचे प्रकार काय आहे, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल, LIG, EWS, MIG, HIG. आणि ह्याचं काय आहे, तर सिडकोचं तर निवासी, व्यावसायिक, औद्योगिक भूखंड तसेच हाऊसिंग प्रकल्प. म्हणजे फक्त तुम्ही इथे घरच नाही भेटत, तर तुम्हाला व्यावसायिक तसेच भूखंड, जमीन विकणे, गाळे विकणे, निवासी म्हणजे राहण्यासारखं, ते सर्व सिडको प्लॅन करतं, डेव्हलप करतं आणि विकतं मित्रांनो. तर जमीन विकास ही मर्यादित आहे आणि मोठ्या प्रमाणावर नवीन शहरांचा विकास. म्हणजे सिडकोला फक्त जमीन पाहिजे, मग ते त्यांचं सर्व कन्स्ट्रक्शन, लेबर वगैरे सर्व लावून ती बिल्डिंग बनणार. तर घरांची किंमत किती असते, तुलनेने स्वस्त व घराची किंमत ही नवी मुंबई असल्याकारणाने थोडीफार वर चढ असते. तर नियंत्रण किती, महाराष्ट्र राज्य सरकार अंतर्गत हे म्हाडा कोण लॉटरी काढते, तर महाराष्ट्र सरकार. आणि महाराष्ट्र सरकारची मालकी असलेली विकास संस्था. प्रमुख भूमिका परवडणाऱ्या घरांसाठी योजना राबवणे आणि नियोजनबद्ध, आणि सिडकोचा काय आहे, तर नियोजनबद्ध शहरी विकास व मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे. तर ही आहे मित्रांनो. तुम्ही आता हे जे बुकलेट आहे यांचं, तर ते कसं डाउनलोड करसाल मित्रांनो, तर इथे जे ऑप्शन आहे 3 डॉट केल्यानंतर क्विक लिंक्स मध्ये जातात. क्विक लिंक्स मध्ये जाऊन बुकलेट फॉर FCF क्लिक केल्यानंतर डायरेक्ट ही लिंक ओपन होईल, ते डाउनलोड होईल. तर याचे न्यूज अजून काय बघूया. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर द सिलेक्ट माय सिडको होम FCFS विल स्टार्ट 22/11/2025. अर्थातच आज 24 तारीख आहे आणि 22 तारखेला 4 वाजल्यापासून हे चालू झाले आहे अर्ज करण्याची पद्धत. तर टोटल किती फ्लॅट आहेत, तर टोटल आहे 4,508. त्यामध्ये अल्प उत्पन्न गटासाठी 3,393 आणि आर्थिक दुर्बल घटकसाठी 1,115. तर याबद्दल अजून बघूया की त्या बुकलेटमध्ये काय आहे, की तुम्ही याबद्दल विचार करू शकता किंवा तुम्हाला काय माहिती हवी ते कॉमेंटमध्येही सांगा ह्या व्हिडिओ नंतर. तरी बघूया. तर ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात ही 22 नोव्हेंबरला झाली आहे.
नोंदणी शुल्क भरणावा सुरुवात 22 नोव्हेंबरला झालेली आहे 4 वाजल्यापासून आणि पात्र अर्जदारांची सनदिकेची निवड करणे 28. म्हणजे तुम्हाला मित्रांनो येथे ज्यांचे जे अमाऊंट आहे ते ऑलरेडी भरायचं आहे 75,000 आहे आणि पुढे आपण बघणारच आहोत. आणि नंतर तुम्हाला निवड कधी करायची आहे तर 28 डिसेंबर, 1 महिन्याचा कालावधी आहे. तर तुम्ही ह्या तारखेपर्यंत अर्ज करू शकता असा विषय आहे. तर विक्रीसाठी उत्पन्न उपलब्ध असलेल्या सनदिकाचा तपशील बघूया. ठीक आहे. तर काय आहे तो तर सेक्टर 11 द्रोणागिरी. द्रोणागिरी हा नवी मुंबईचा भाग आहे. तर तेथे एकूण सनदिका आहे ईडब्ल्यू साठी 22, LIG साठी 110 आणि किंमत कितीपर्यंत जाईल मित्रांनो तर 22 लाखापर्यंत आणि LIG साठी 30 लाखापर्यंत. तसंच द्रोणागिरी प्लॉट नंबर 63, मग द्रोणागिरी, तळोजा, खारघर, घनसोली, सेक्टर 10 प्लॉट नंबर 1 घनसोली. तर घनसोलीला फक्त एकच आहे मित्रांनो. जिथं चांगलं लोकेशन आहे तिथे एकच आहे. कारण मेट्रो वगैरे फार जवळ आहे घनसोली, ऐरोली जवळ आहे. पण तिथे एकच आहे बघा हे आणि 36 लाख किंमत. ठीक आहे, किंमत ओके आहे पण ते एकच आहे घनसोली. मग बाकी कळंबोली, खारघर, तळोजा. तर अशा प्रकारे यांची जी घरे आणि हे दिले आहेत. तुम्ही इथे अप्लाय करू इच्छा असाल तर त्याच्या अटीही बघू आपण. तर अर्ज मागवण्यात येत आहे. तर सर्वसाधारण अटी काय आहे तर त्या आहे सर्वसाधारण अटी की अर्ज सादर करण्यासाठी दिवशी अर्जदाराचे वय 18 पेक्षा कमी नसावे. महाराष्ट्राच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान 15 वर्ष वास्तव्य असणे गरजेचे आहे. अर्थातच तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे आणि अर्ज एका व्यक्तीच्या किंवा संयुक्त नावाने करता येईल. संयुक्त अर्जामध्ये अर्जदार हा केवळ पती पत्नी असू शकतो. तसेच अर्जदार अविवाहित असल्यास अर्जदार म्हणून आई असू शकते. ठीक आहे. विशेष अटी मित्रांनो काय आहे तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांकरिता पीएम आवास बांधण्यात येणाऱ्या सनदिकेचे पात्रता निकष. तर पीएम आवास योजना आहे त्यामध्ये अर्जदार त्याचे पती पत्नी याच्या अज्ञात मुले त्यांचे भारतात कुठेही घर नसावे. पीएम आवास योजनेचा तुम्हाला हा मेन ठीक आहे की तुम्हाला कुठेही भारतात घर नसावे. अर्जदाराचे उत्पन्न 6 लाखाच्या कमी असावे. आणि तुम्ही जे इन्कम सर्टिफिकेट देणार आहे त्याच्यामध्ये तुमचं ह्या कालावधीमध्ये पाहिजे. अर्थातच ITR ही चालेल किंवा इन्कम सर्टिफिकेट ही चालेल. जातीचा दाखला जे की आपण म्हाडामध्ये देतोय त्याप्रमाणे तुम्हाला सर्व प्रोसेस सेमच आहे. लेआउट पण सेम म्हणजे हे पण सेम आहे. जे अप्लाय करण्याची पद्धती सेम आहे. जसं की सर्टिफिकेट जनरेशन वगैरे तुम्ही पॅन वगैरे टाकून करू शकता किंवा लाईव्ह स्कीम कोणत्या आहे. तर हे रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये दिसेल ते मित्रांनो. तर SC ST ओके. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्जदाराची म्हणजे तुम्ही येथे रजिस्टर जर तुमच्याकडे एकही घर नसेल भारतात स्वतःच्या नावाचं पक्क तर तुम्ही PM आवासला योजनेचा तिथे अप्लाय करा. ते अप्रूव्ह झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही या लॉटरीमध्ये अर्ज करू शकतात. अर्जदार कुटुंबात प्रौढ असल्यास पुरुषाच्या नावे अर्ज करता येऊ शकेल. अर्जदार अविवाहित असल्यास त्याबाबतची संबंधित अर्जदार सादर करणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल यशस्वी अर्जदारांना खालीलप्रमाणे आर्थिक अनुदान प्राप्त होईल. जर तुम्ही PM आवास योजनेचा लाभ घेतला मित्रांनो तर तुम्हाला 2.5 लाखापर्यंत जेही समजा 30 लाखाचा फ्लॅट आहे तर 2.5 लाखापर्यंत तुम्हाला केंद्र आणि राज्य शासन तुम्हाला 1 लाख आणि केंद्र शासन 1.5 लाख पुरवते. म्हणजे अर्थातच तुम्ही जर लोन काढलं तर त्यामधून डायरेक्ट ते कट होईल मित्रांनो, हे लक्षात असू द्या. अनुदानाची रक्कम यशस्वी अर्जदाराच्या हप्त्याच्या रकमेमध्ये केंद्र प्राप्त झाल्यानंतर समायोजित करण्यात येईल. जर केंद्र अनुदानाची रक्कम कोणत्याही कारणास्तव प्राप्त झाली नाही तर ती यशस्वी अर्जदाराकडून वसूल करता येईल. अर्थातच तुम्ही PM आवासचे तुम्हाला स्वतः अप्लाय करायचं आहे आणि नंतर त्याचं फॉलोअपही घ्यायचं की ती तुमच्या अकाउंटमध्ये किंवा लोनच्या अकाउंटमध्ये ती ट्रान्सफर होईल. तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता पात्रता निष्कर्ष जेही जनरल आहे त्यामध्ये OBC आणि जनरल आहे त्यासाठी काय आहे तर
अर्जदार किंवा त्याची पती-पत्नी याच्या नावे मालकी तत्त्वावर भाडे खरेदी पद्धतीवर रत्ना नोंदणीकृत सहकारी सदस्य म्हणून नवी मुंबईत घर नसल्यास बाबत तसेच यापूर्वी अर्जदाराने त्याची पत्नी अथवा अज्ञात मुलाच्या नावे सिडकोच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेत लाभ घेतलेला नसावा. ओके. तुम्ही कोणतेही पहिले सिडको किंवा नवी मुंबईत घर नाही पाहिजे. सर्वसाधारण प्रवर्गाकरिता वार्षिक उत्पन्न 6 लाखाच्या कमी असावे. जातीचा दाखला ओके. सदर सनदिका विक्री करारनामा केल्याच्या तारखेपासून पुढील 3 वर्ष कालावधीकरिता म्हणजे तुम्हाला 3 वर्ष पुढचे विकता नाही येणार. 3 वर्षाच्या कालावधीनंतर महामंडळाच्या लेखी परवानगीनंतर व लागू असलेल्या हस्तांतरण शुल्काच्या भरणा केल्यानंतर खालीलप्रमाणे विक्री करता येईल. तर मित्रांनो, म्हाडापेक्षा सिडकोचे नियम अधिक थोडे किचकट आहे, की ज्याप्रमाणे जोही एंड युजर असतातच, कस्टमर आहे, त्यासाठी ते काही इतके चांगले नाही. तर तुम्ही SC, ST, ST मध्ये असाल तर तुम्हाला त्याच माणसाला फ्लॅट विकावं लागेल. ओके. SC, ST, NT, DT मध्ये असाल तर तुम्ही जर सिडकोचं आता घर घेतलं तर तुम्हाला नंतरही त्याच माणसाला म्हणजे त्याच कॅटेगरीच्या माणसाला घर विकावं लागेल. व इतर आरक्षण पर्व अंध, शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती, राज्य शासन कर्मचारी, पत्रकार यामधील अर्जदारांना सनदिकांची फेरविक्री म्हणजे ह्यामध्ये काय आहे, तर तुम्ही ह्यामध्ये पात्र असाल व तुम्हाला फ्लॅट लागला व तुम्ही नंतर विकायचा विचार करत असाल तर तुम्हाला 3 वर्षानंतर तर तुम्हाला कोणालाही विकता येईल. पण SC, ST मध्ये फक्त त्याच लोकांना विकायचे आहे. तर अनामत रक्कम किती आहे मित्रांनो? आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकला 75,000 व अल्प उत्पन्न गटाला 1.5 लाख याची तुम्ही नोंद घ्या. नोंदणी करण्याची प्रक्रिया तर सिडको FCFS वर असाल, इथे आपण आलो तर रजिस्टर करा. मग ह्या 4 स्टेप फॉलो करा आणि नंतर पेमेंट केल्यानंतर 28 तारखेला जसं की लिहिलं 28 तारखेला तुम्ही तेथे तुम्हाला फ्लॅट कोणत्या फ्लोअरवर पाहिजे, कोणता फ्लॅट नंबर पाहिजे हे सर्व तुम्हाला FCFS मध्ये करता येईल. तर आवश्यक कागदपत्र काय तर आधार कार्ड जसं की म्हाडाला पण लागतंय, पॅन कार्ड, डिजी लॉकर थ्रू हे सर्व तुम्ही करसाल. उत्पन्नाचा ITR आणि डोमिसाईल, देन जात प्रमाणपत्र, देन विकलांग असल्याचे UDID कार्ड लागेल. ओके. आणि मग हे बाकीचे पत्रकार, प्रकल्पग्रस्त, सिडको कर्मचारी, माजी सैनिक, शासकीय कर्मचारी, ओके, या सर्वांना सनदिकीची विक्री किंमत व ती भरणी करण्याच्या अटी व शर्ती. योजनेतील प्रत्येक सनदी दर्शवण्यात आलेली किंमत तात्पुरती असून ओके तीच राहणारी वाढणारच नाही. अनामत रक्कम वगळता सनदिकेची विक्री मूल्याची उर्वरित रक्कम सनदिकाधारकाने सहसमान हप्त्याने भरावी. हप्ता भरण्याची तारखा वाटप प्रमाणपत्रामध्ये नमूद करणे येईल. म्हणजे तुम्हाला जेव्हा फ्लॅट लागेल तेव्हा तुम्हाला कसं पेमेंट करायचं हे सर्व त्या तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये मेन्शन करण्यात येईल. हप्त्याच्या रकमेचे ओके सर्वसाधारणपणे सेवा जसे नळ जोडणी याचं भरावं लागेल. ओके. म्हणजे जसं म्हाडामध्ये आहे की विद्युत जोडणी, नळ जोडणी किंवा मग तुमचं सोसायटी मेंटेनन्स हे तुम्हाला भरावे लागेल. अर्जदाराने विहित कालावधीत हप्त्याचा भरणा न केल्यास म्हणजे तुम्ही टाइमावर नाही भरले तर तुमचा फ्लॅट जाईल वगैरे. म्हणजे जर घ्यायचा असेल तर तुमच्याकडे रक्कम किंवा तुमचं लोन असेल त्या हिशोबाने सर्व भरा. ओके. इतर महत्त्वाच्या अटी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व गटात अर्जदार विवाहित असल्यास सनदिकेचे वाटप अर्जदार व त्याची पत्नी या दोनांचे नावे देण्यात येईल. ओके. म्हणजे दोघांना मिळून फ्लॅट आणि PM आवास योजनेसाठी दोघांचे नाव असणे कंपल्सरी आहे, ज्यामुळे तुम्हाला 2.5 लाखाचा फायदा गव्हर्नमेंटकडून भेटेल. सनदिकेची विक्री किंमत तात्पुरती. ओके. महानगरपालिकेचे सर्व कर तुम्हाला भरावे लागेल. लाभार्थी सनदिका धारकांना महारेराच्या तरतुदीनुसार पंजीकरण करून घ्यावे. अर्थात ओके. तुमचं रजिस्टर करून घ्यायचंय. सनदिकेची विहित कालावधीपर्यंत विक्री अर्थातच 3 वर्ष. यशस्वी व पात्र ठरलेल्या अर्जदारांकरता फेर तपासणीचा अधिकार म्हणजे तुम्ही जर चुकीचे कागदपत्र जोडू नका. जर फेर तपासणी झाली तर तुम्ही जे EMD भरले किंवा ते जप्त होऊ शकतात. त्यामुळे जे आहे तेच भरा. शासनाच्या ओके अर्जदार आर्थिकदृष्ट्या घटक सनदिकेचे अर्ज करू शकतात, परंतु सर्व
साधारण गटातील अर्जदार हा आर्थिकदृष्ट्या सनदिकेचे अर्ज करू शकत नाही. ओके. इतर अटी. ठीक आहे, विकायच्या अटी तेच आहे की तुम्ही ज्या कास्टमध्ये असाल त्यातूनच विकू शकाल व बाकीचे जे आहे ओपनमध्ये ते कोणालाही विकू शकाल किंवा फिजिकल हँडिकॅप, स्टेट गव्हर्नमेंट वगैरे ते कोणालाही विकू शकता, हे लक्षात असू द्या. संयुक्त मालकी अर्थातच दोघांमध्ये असेल. सिडको विक्री अंमलबजावणी पती व पत्नी राईट, अर्जदाराच्या नावात बदल करणे. ओके, म्हणजे काही अजून कामं असेल तर 5,000 एक्स्ट्रा लागतील तुम्हाला, नाव बदल हे बदल. तर कंपनी ओके. हे बाकीचे आहे जे तुम्ही याच्यावर जाऊन ही तुम्हाला अजून डाऊट असेल तर वाचू शकता. तरी आपण मेन पॉईंट कव्हर करूया. तर सावधानतेचा इशारा, अर्थातच तुम्ही कोणीही तुम्हाला पैसे मागत असेल तर ते भरू नका व तुमचा वेबसाईट आहे सिडको FCFS सिडको india.com आणि जनरल पब्लिक. आता GP OBC एकच झाले, मग SC ST NT DT, राज्य शासन, पत्रकार, प्रकल्पग्रस्त, फिजिकल हँडिकॅप. तर आता तुम्हाला आरक्षणाच्या वेळेस किती कोणाला आहे तर ते बघा मित्रांनो. तर घनसोलीचा जो एक आहे तो घनसोलीचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात नाही येतो. ठीक आहे, PM आवास योजनेत असेल. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता द्रोणागिरीला किती आहे, तळोजा आणि खारघर हे एवढे सनदिका आहे. तुम्ही जसं जसं तुम्ही लेट करसाल 28 तारखेला फ्लॅट निवडायचा, त्याप्रमाणे ते फ्लॅट कमी होतील व नंतर झिरोही होतील. त्यामुळे तुम्ही जर शुअर असाल तर लवकरात लवकर अर्ज आणि EMD भरा आणि नंतर 28 तारखेला तुमचा फ्लॅट लवकर लॉग इन करून सिलेक्ट करा. जसं की घनसोलीमध्ये एक म्हणलं आपण, एकूण सनदिका एक, तर तो आहे जनरल पब्लिकसाठी. ठीक आहे, एक. बाकी मग तळोजा, द्रोणागिरी, सेक्टर 11 मॅप, डायरेक्शन बघूया द्रोणागिरीचं कसं. सेक्टर 11 द्रोणागिरी. आणि आपण कुठून जाऊया तर वाशी करू, वाशी रेल्वे स्टेशन. द्रोणागिरी इट इज अ रॉंग लोकेशन. तरीही द्रोणागिरी किंवा द्रोणागिरी न्यू मुंबई. ठीक आहे, एक्झॅक्ट लोकेशन बघूया कुठे तर हे. आणि इकडेही आता आपले लोकल वगैरे चालू आहे किंवा काम चालू आहे. तर तुम्ही बघू शकता वाशीपासून 30 किलोमीटरच्या अंतरावर. आणि जे घनसोली वगैरे होते ते त्यात एकच आहे जनरल पब्लिकचा, तो इथं आहे. आणि ऐरोलीला आहे घनसोली, देन ऐरोली यस, अँड देन ठाणे. हा एक चांगला होता पण कमी आहे तिथे घनसोलीला. आणि बाकी तळोजा वगैरे आहे तर तुम्ही तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली. तर PM आवास योजनेसाठी आज चांगला आहे की ज्यांना फ्लॅट हवी आहे मुंबईसाठी त्यांनी येथे नक्की अप्लाय करा मित्रांनो. तर ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर ते नक्की विचारा व पुढील व्हिडिओमध्ये आपण अशीच नवीन माहिती घेऊ. तरी सध्या तरी इथेच थांबूया. सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. धन्यवाद.